तर महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्यापासून कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबियातील मुलींना हे जे आहे ते मोफत शिक्षण जे आहे उच्च शिक्षण मिळणार आहे। जळगावातील कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे। राज्यभरात मेडिकल इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमांचं मुलींना शिक्षण जे आहे ते मोफत दिलं जाणार असल्याची घोषणा देखील यावेळेला चंद्रकांत पाटलांनी केली। एक प्रोग्राम आम्ही सुरू केला की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जवळच्या कॉलेजेसला जाऊन भेटायचं, त्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचं। कॉलेजमध्ये आल्यानंतर किती हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्कॉलरशिप आहे, मुलींना सांगायचं आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या वाढवायची। पॉलिटेक्निकमध्ये तर ट्रिमेंडस विद्यार्थी संख्या वाढलेली आहे। तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुलींना ही नवीन फॅसिलिटी सरकार जूनपासून देते की डीम युनिव्हर्सिटी सहित मेडिकल इंजिनिअरिंग सहित लॉ अभी जे कोर्स आहेत 800 कोर्स आहेत त्या सगळ्याची निम्मी फी सरकार भरायची। 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची, आता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची पूर्ण फी सरकार भरेल।